नमस्कार भक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे आणि साधकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अमूल्य प्रवचन संग्रहातील एका अशा विषयावर सखोल चिंतन करणार आहोत, ज्याची भीती जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनात दडलेली असते. ती म्हणजे मरणाची आणि भविष्याची भीती दूर करून नामाच्या आधाराने निर्भय कसे व्हावे. भक्तांनो, आपण रोज पाहतो की माणूस कितीही श्रीमंत झाला, कितीही शक्तिमान झाला, तरी त्याच्या मनात एक सुप्त भीती सतत धाकधूक करत असते. माझे पुढे काय होईल? माझे आरोग्य बिघडले तर? मला काही झाले तर? माझ्या कुटुंबाचे काय होईल? आणि शेवटी मला मरावे लागले, या विचाराने माणूस थरकतो. या भीतीमुळे माणूस आजचा दिवस आनंदाने जगूच शकत नाही. पण श्री गोंदवलेकर महाराजांनी या मरणाच्या भीतीवर आणि संसाराच्या अनिश्चिततेवर अत्यंत सोपा आणि अद्भुत मार्ग दाखवला आहे. महाराज सांगायचे, अरे बाबांनो, मरण हे शरीराला आहे, आत्म्याला नाही. आणि जो माणूस जिवंत असताना श्वासासोबत रामनाम जपतो, त्याला मरणाची भीती तर वाटत नाहीच, पण त्याचा शेवटचा क्षण हा भगवंताच्या साक्षात्काराचा महाआनंद बनून जातो. आज आपण महाराजांच्या मुखातून निघालेले ते सुवर्ण विचार ऐकणार आहोत, जे तुमच्या मनातील सर्व प्रकारची भीती आणि नैराश्य कायमचे उडवून लावतील. चला तर मग अगदी शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया. भक्तांनो, श्री गोंदवलेकर महाराजांनी माणसाच्या भीतीचे मूळ कारण अतिशय साध्या शब्दात उघडे करून दाखवले आहे. महाराज म्हणतात, अरे बाबांनो, माणसाला मरणाची भीती का वाटते माहिती आहे का? कारण माणसाची या जगातील वस्तू, पैसा आणि माणसांशी एवढी आसक्ती निर्माण झालेली असते की हे सर्व मला सोडून जावे लागेल या विचारानेच त्याचा जीव कासावीस होतो. महाराज पुढे समजावून सांगतात, जसे जुने कपडे बदलून आपण नवीन कपडे घालतो, अगदी तसेच हा आत्मा जुना झालेला देह सोडून नवीन देह धारण करतो. यात रडण्यासारखे किंवा घाबरण्यासारखे काय आहे? मरण हा निसर्गाचा आणि भगवंताचा नियम आहे. जे जन्माला आले आहे ते एक दिवस जाणारच आहे. पण दुर्दैव असे की माणूस मरणार हे ठाऊक असूनही असे जगतो की जणू तो इथे अमर व्हायला आला आहे. महाराज अत्यंत मार्मिकपणे सांगतात, माणूस आयुष्यभर उद्याची काळजी करतो. मुलांचे काय होईल? पैशांचे काय होईल? अरे बाबांनो, तुम्ही जन्माला येण्यापूर्वी देवाने तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. मग तुम्ही मेल्यानंतर तुमचे कुटुंब चालवायला रामराया समर्थ नाही का? स्वतःला जगाचा करता धरता मानणे सोडून द्या, म्हणजे मनातील भीती आपोआप निघून जाईल. अनेक साधक महाराजांकडे यायचे आणि विचारायचे, महाराज, शेवटच्या क्षणी देवाची आठवण कशी राहावी? कारण त्यावेळी शरीराला प्रचंड वेदना होत असतात. मग मनात रामनाम कसे येईल? यावर परब्रह्मस्वरूप श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले उत्तर हे अत्यंत मोलाचे आहे. महाराज म्हणाले, अरे बाळांनो, शेवटच्या क्षणी रामनाम मुखात यावे असे जर वाटत असेल तर त्याची तयारी आजपासून आणि आत्तापासूनच करावी लागते. जो आयुष्यात श्वासासोबत नाम जपतो, त्याच्या शेवटच्या श्वासात रामराया स्वतः येऊन बसतो. महाराज एक सोपा आणि सुंदर दृष्टांत देतात. जसा एखादा माणूस आयुष्यभर जो धंदा करतो किंवा ज्या गोष्टीचा विचार करतो, रात्री झोपेत त्याला तीच स्वप्ने पडतात. ज्याने आयुष्यभर पैशाचा विचार केला, त्याला स्वप्नातही पैसा दिसतो. मग विचार करा, ज्याने आयुष्यभर श्रीराम जय राम जय जय रामचा जप केला, त्याला शेवटच्या क्षणी रामाशिवाय दुसरे काय आठवेल? महाराज पुढे म्हणतात, ज्याचा शेवटचा क्षण नामात गेला, त्याचा पुनर्जन्माचा आणि जन्ममरणाचा फेरा कायमचा चुकतो.
त्याला साक्षात मोक्ष मिळतो. म्हणूनच नामस्मरण ही मरणावर विजय मिळवणारी एकमेव संजीवनी आहे. महाराज नेहमी सांगायचे, भीती ही अज्ञानातून जन्माला येते आणि विश्वासामुळे नष्ट होते. महाराज म्हणतात, जेव्हा तुम्हाला वाटेल की माझी परिस्थिती वाईट आहे, मला कोणत्या तरी आजाराची किंवा भविष्याची भीती वाटत आहे, तेव्हा लगेच मनाला सांगा, माझे रक्षण करायला साक्षात गोंदवलेकर महाराज आणि रामराया पाठीशी उभे आहेत. मग मी का घाबरू? महाराज एक सुंदर उपदेश देतात. ज्या घरावर राजाचे संरक्षण असते तिथे दरोडेखोर शिरू शकत नाहीत. जसेच ज्या हृदयामध्ये रामनाम अखंड चालते तिथे भीती, चिंता किंवा भूतप्रेताची बाधा कधीही स्पर्श करू शकत नाही. नामाचा पट्टा ज्याच्या गळ्यात आहे त्याला काळाची देखील भीती उरत नाही. महाराज आपल्या प्रवचनात संत कबीर आणि समर्थ रामदास स्वामींचे दाखले देत असत. महाराज म्हणायचे, संत कबीर म्हणायचे, ज्या मरणाला हे जग घाबरते त्या मरणाचा मला आनंद वाटतो, कारण मरणानेच माझी आणि माझ्या रामरायाची भेट होणार आहे. संतांनी मरणाला भीती मानले नाही तर भगवंताशी होणारे मिलन मानले. ही ताकद त्यांना कशामुळे मिळाली तर फक्त आणि फक्त अखंड रामनामामुळे. महाराज म्हणतात, तुम्ही संसारात राहा, सर्व कामे करा, पण मनाचा दोर रामरायाच्या चरणी बांधून ठेवा. जर दोर भक्कम असेल तर पतंग कितीनेही उंच गेला किंवा वादळ आले तरी तो पडत नाही. भक्तांनो, तुमच्या रोजच्या आयुष्यातून कोणतीही भीती काढून टाकण्यासाठी श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले हे 5 सोपे नियम आजच लक्षात ठेवा. नियम पहिला, वर्तमान काळात जगा. भविष्याची चिंता करणे सोडा. आजचा दिवस देवाने दिला आहे, त्यात आनंदाने नाम घ्या. नियम 2, घरातील वातावरण नाममय करा. सकाळी संध्याकाळी घरात रामनामाचा जप करा. त्याने घरातील नकारात्मकता आणि आजारपणाची भीती दूर होते. नियम 3, देवाला सर्व समर्पण करा. माझे शरीर, माझे कुटुंब आणि माझी संपत्ती ही रामाची आहे हा भाव ठेवा. नियम 4, भीती वाटल्यास मोठ्याने नाम घ्या. जेव्हा जेव्हा मनात भीती होईल तेव्हा लगेच 10 वेळा मोठ्याने श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. नियम 5, निश्चिंत झोप. झोपताना विचार करा की मी रामाच्या कुशीत झोपलो आहे, आता मला कशाचीही भीती नाही. तर भक्तांनो, मरणाची भीती आणि नामाची निर्भयता या विषयावरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे हे अतिशय सखोल आणि निर्भय करणारे महाप्रवचन तुम्हाला कसे वाटले? आजपासून सर्व भीती रामरायाच्या चरणी सोपवून आनंदाने नाम घेण्याचा संकल्प तुम्ही करणार का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या उपदेशाने तुमच्या मनातील भीती दूर केली असेल आणि तुम्हाला अथांग बळ दिले असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. निर्भय होऊन रामाच्या चरणी लीन होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम नक्की लिहा. महाराजांचे असेच सखोल जीवन बदलणारे आणि संकटाच्या काळात अभय देणारे दैनंदिन उपदेश नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा मोलाचा भीती घालवणारा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर नक्की शेअर करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम.